नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता स्वामी महाराजांचा पुण्यतिथीचा दिवस येत आहे. तर मग स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बऱ्याच जणांनी गुरुचरित्राचं पारायण चालू केलं असेल किंवा काही जणांनी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण चालू केले असतील. तर ज्यांना इतर काही जे पारायण आहे तर ते पारायण करणं शक्य होत नसेल किंवा जरी पारायण तुमचं चालू असेल तरी अशी एक सेवा आहे की ही सेवा जर तुम्ही केलात तर तुमच्यावरती स्वामी महाराजांची कृपा कायम राहत असते. तुमची प्रत्येक इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत असतात. आता आपल्या अशा काही बऱ्याच इच्छा असतात की ज्या आपण काही सेवा करून किंवा काही उपाय करून पण त्या पूर्ण होत नसतात. तर आपण स्वामी महाराजांच्या ज्या सेवा करत असतो तर त्या सेवा आपल्याला मनोभावे करायचं आहे, जेणेकरून आपली जी पण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. तर अशी कोणती गोष्ट आहे की जी आपण स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे, म्हणजेच की 108 तांदळाचा आपल्याला काही उपाय करायचा आहे. त्याचबरोबर उपाय करण्याबरोबरच काही सेवा पण आपल्याला करायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये काही मार्ग असे असतात की ते मार्ग आपल्याला सापडत नसतील तर स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतात. अशा काही अशक्य गोष्टी असतात की ज्या स्वामी महाराज शक्य करतात. त्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांवरती अगोदर विश्वास ठेवला पाहिजे आणि मगच आपल्याला सेवा करायची आहे. जरी तुमचं पारायण चालू असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता किंवा ही सेवा करू शकता, किंवा पारायण चालू नसेल तरी पण तुम्ही मग ही सेवा करू शकता. तर कशा पद्धतीने आपल्याला 108 तांदळाचा उपाय करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर आपल्याला काय करायचं आहे, आता स्वामी महाराजांचा पुण्यतिथीचा जो दिवस आहे तर तो 15 एप्रिल म्हणजेच की बुधवारच्या दिवशी आहे. तर मग आपल्याला बुधवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. ज्या आपण सेवा करतो दररोज त्या आपल्याला सेवा करायचं आहे. आता त्याचं फळ आपल्याला, आपण जर ब्रह्ममुहूर्तावरती उठून काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं, म्हणजेच की स्वामी महाराज देत असतात. असे नाही की फक्त ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे. तुम्ही ही जी सेवा आहे तर हा जो उपाय आहे तुम्ही घरी करू शकता किंवा स्वामी महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन ही सेवा करू शकता, किंवा जर केंद्र असेल तर केंद्रात पण जाऊन ही सेवा करायची आहे. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायचा आहे आणि मग त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तो जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता असा जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आता संध्याकाळपर्यंत हा दिवा राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकणार असाल तर तेल टाकायचं आहे, किंवा तूप टाकणार असाल तर एवढं तूप त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, थोडासा मोठा दिवा आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून संध्याकाळपर्यंत राहील अशा पद्धतीचा. 108 आपल्याला चांगले तांदूळ घ्यायचं आहे, म्हणजेच की अखंड तुटलेले वगैरे न घेता, आणि एक नवीन पूजेमधलं वस्त्र घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला अष्टगंध पण घ्यायचं आहे. आता स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, स्वामी महाराजांवरती अभिषेक करायचा आहे, पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायचं आहे आणि एक नारळ आणि खडीसाखर आपल्याला स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. आता ही जी सेवा आहे तर ही सेवा म्हणा किंवा हा उपाय कोणीही करू शकता. फक्त महिलांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस घरातील इतर व्यक्तीने केला तरीही चालेल. देवघरापुढे एक आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक मंत्र म्हणायचा आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असा एक मंत्र म्हणायचा आहे आणि एक तांदूळ जो आहे तर तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. हातामध्ये घेऊन एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर 108 वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर या तांदळाची जी आहेत, जे आपण वस्त्र घेतलं आहे त्यावरती ठेवून त्या तांदळाची आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि तुमची जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायचं आहे. आता बरेच वेळा काय होतं की मुलामुलींचे विवाह जुळून येत नसतील, विवाहामध्ये काय समस्या असतील, किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की ती व्यवसाय करते
खूप प्रयत्न करत असते पण व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असेल किंवा मग संतान प्राप्ती होत नसेल, जी पण काही इच्छा असेल तर त्याबद्दल स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. तर बरेच वेळा काय होतं की स्वामी महाराज आपल्यासाठी जे चांगले आहे तेच देत असतात. कारण की कधी कधी काय होतं की पुढे चालून आपल्याला काही गोष्टींचा त्रास होऊ नये म्हणून आपली जर इच्छा असेल एखादी आणि ती स्वामी महाराजांनी जर पूर्ण केली नसेल तर त्यावेळेस मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता स्वामी महाराजांवरती विश्वास ठामपणे दाखवायचा आहे. तर बऱ्याच वेळा काय होते की आपली इच्छा एखादी पूर्ण झाली नसेल तर पुढे चालून आपली जर इच्छा पूर्ण झाली तरीही त्या इच्छेचा आपल्याला पुढे चालून त्रास होणार असेल तर स्वामी महाराज आपल्यासाठी जे पण काही करतात ते चांगल्यासाठीच करत असतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, असा जो हा एक तांदळाचा उपाय आहे तर तो करायचा आहे. नंतर मग काय करायचं आहे, ती जी पोटली आहे तर आपल्याला स्वामी महाराजांजवळ ठेवायची आहे. म्हणजेच की आपण आता हा उपाय घरी करणार असाल त्यावेळेस मग स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिथे तुम्ही ही पोटली ठेवायची आहे. आता कधीपर्यंत ही पोटली आपण ठेवू शकतो, जोपर्यंत तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पोटली तिथेच ठेवायचं आहे. इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग ह्या पोटलीचं काय करायचं तर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून देऊ शकता. आणि मग जर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करणार असाल तर त्यावेळेस मग या पोटलीचं काय करायचं असा प्रश्न पडतो. तर एखाद्या वेळेस काय करायचं आहे, जिथे आपण मंदिरामध्ये हा मंत्र म्हणणार आहोत किंवा ही सेवा करणार आहोत त्यावेळेस एखाद्या ठिकाणी म्हणजे मंदिरामध्ये बसूनच आपल्याला हा मंत्र म्हणा किंवा ही सेवा करायची आहे. आणि मंत्र वगैरे म्हणून झाल्यानंतर ही पोटली आपल्याला जिथे बसून आपण मंदिरामध्ये बसून म्हटलं आहे तर त्या मंदिरामध्ये स्वामी महाराजांनाच अर्पण करायचं आहे. आता अशी जी सेवा आहे, हा जो उपाय आहे तर हे आपण करत असतो. पण मंदिरामध्ये काय होतं की दिवा प्रज्वलित करायचा असतो, पण आता मंदिरातील वातावरण जे आहे तर अत्यंत पवित्र असतं. त्यामुळे तुमच्याकडून जर घरी हा उपाय करणं शक्य होत नसेल तर आवर्जून मंदिरात करायचा आहे. मंदिरामध्ये दिवा प्रज्वलित करता येणार नाही, कारण की काय होतं बऱ्याच ठिकाणी मंदिरात गर्दी असते त्यामुळे मंदिरामध्ये म्हणा किंवा दिवा प्रज्वलित असतो त्यामुळे तुम्हाला तिथे वेगळा दिवा प्रज्वलित करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी घरी जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर घरी तुम्ही हा उपाय करत असताना दिवा प्रज्वलित करणं गरजेचं आहे. तर आता तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीने हा 108 तांदळाचा आपल्याला उपाय करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, आपल्या कोणत्या इच्छेसाठी, तर माहिती समजलीच असेल तुम्हाला. त्याचप्रमाणे आता तुमचं जर पारायण चालू असेल स्वामी महाराजांचं म्हणजेच की श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं किंवा गुरुचरित्राचं किंवा इतर कुठल्या सेवा चालू असतील तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय करू शकता. असे नाही की तुमच्या इतर सेवा चालू आहेत त्यावेळेस मग ही सेवा तुम्हाला करता येणार नाही. तर ही सेवा कोणीही करू शकतं. घरातील ताई, आजी, आजोबा, मोठा भाऊ म्हणा किंवा बहीण म्हणा. फक्त महिलांना मासिक धर्म असेल त्यावेळेसच हा उपाय करता येणार नाही. म्हणून मग त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींनी जरी हा उपाय केला तरीही चालेल. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की कशा पद्धतीचा उपाय करायचा आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.